मनमाडमध्ये स्वच्छता मोहिमेवर प्रश्नचिन्ह. राष्ट्रवादीचे गुरुकुमार निकाळे यांचा घणाघात. मनमाड शहरात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेवर आता गंभीर आरोप झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे गुरुकुमार निकाळे यांनी नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या स्वच्छता मोहिमेला निव्वळ दिखावा असे संबोधले आहे. निकाळे यांच्या म्हणण्यानुसार नगराध्यक्षांच्या स्वतःच्या हनुमाननगर प्रभागातच स्वच्छतेची अत्यंत वाईट अवस्था आहे. येथील सार्वजनिक गार्डन कचराकुंडीमध्ये रूपांतरित झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच काही सफाई कर्मचारी प्रत्यक्ष काम न करता कार्यालयीन खात्यांमध्ये कार्यरत असल्यामुळे शहरातील स्वच्छता बिघडल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शहरातील गार्डन आणि अंतर्गत वस्त्यांची तातडीने स्वच्छता न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निकाळे यांनी दिला आहे. मनमाडमधील स्वच्छता मोहिमेवर तुमचे मत काय? कमेंट करून नक्की सांगा. आणखी अपडेटसाठी आपल्या जन आवाज न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. काय सांगाल, मनमाड शहरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे नगराध्यक्षांकडून, मात्र त्यांच्या स्वतःच्या वार्डात वाईट अवस्था आहे. मनमाड शहराचे प्रथम नागरिक योगेश भाऊ पाटील हे निवडून आल्यानंतर मनमाड शहरामध्ये स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली जो सपाटा लावलेला आहे ते बघत असताना बबलू भाऊ ज्या वार्डातून निवडून यायचे त्या वार्डामधील हे जे गार्डन आहे तुम्ही बघू शकता, या गार्डनची अतिशय कचराकुंडीपेक्षाही वाईट अवस्था झाली. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. काल परवाच बबलू भाऊ पाटील यांनी कैकाडी महाराज उद्यानामध्ये जाऊन स्वच्छता मोहीम राबवली असं मी वर्तमानपत्र आणि त्यांच्या फेसबुक सोशल मीडिया अकाउंटवरती बघितलं. पण मला हे सांगावंसं वाटतं आहे की त्यांचा जो वार्ड आहे हनुमाननगर, या वार्डामध्ये हे जे गार्डन आहे या गार्डनची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. कचराकुंडीचं या ठिकाणी स्वरूप आलेलं आहे. स्वतःची पाठ थापटून घेण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे. त्यामुळं नगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचारी जे आहे, आरोग्य कर्मचारी आहे, हे मोठ्या प्रमाणात भरती केली जाते. पण ते आरोग्य कर्मचारी फक्त अधिकाऱ्याच्या मर्जीतले असल्यामुळं त्यांना ऑफिसमध्ये ठेवून घेतलं जातं. त्यामुळे मनमाड शहरातील आरोग्य व्यवस्था ही कोलमडलेली आहे. त्यामुळं कुठल्याही कर्मचाऱ्याला पाठीशी घालू नये व नगराध्यक्षांना विनंती आहे की हे जे गार्डन आहे या गार्डनमध्ये स्वच्छता मोहीम व्यापक स्वरूपात राबवून सदर गार्डन हे स्थानिक नागरिकांना खुले करून द्यावे व कैकाडी महाराज उद्यान जे आहे हे मनमाड शहरामध्ये आहे हे बऱ्याच नागरिकांना माहिती नाही. त्या गार्डनची नुसती स्वच्छता मोहीम करण्यापेक्षा ते गार्डनसुद्धा सामान्य नागरिकांसाठी खुले करून द्यावे ही त्यांना विनंती आहे.